नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक खरात डी.एन. शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद. आज आपण बी.ए. भाग 3 सेमिस्टर 5 पेपर क्रमांक 9 लोकसंख्या भूगोल या पेपरमधील लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाचं महत्त्व या घटकाच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला लोकसंख्या भूगोलाच्या संदर्भात बोलायचं झालं तर लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची एक उपशाखा आहे. आपणाला माहीत आहे, भूगोल विषयाच्या दोन मुख्य शाखा आहेत. एक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी म्हणजे मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये खऱ्या अर्थानं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्राकृतिक घटकांचा किंवा नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो, तर मानवी भूगोलामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मानवनिर्मित गोष्टींचा किंवा सांस्कृतिक गोष्टींचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक भूगोल ही भूगोल विषयाची एक विकसित प्रगत अशी शाखा आहे, जुनी अशी शाखा आहे. तर मानवी भूगोल ही भूगोलाची अलीकडच्या काळात विकसित झालेली एक शाखा आहे. अलीकडच्या काळामध्ये जसजसा मानवाचा विकास होत गेला तसतसं भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप बदलत गेलं. भूगोल विषयाच्या अभ्यासामध्ये नवनवीन गोष्टींचा समावेश होत गेला. त्यामुळं भूगोल विषयाच्या या ज्या काही दोन मुख्य शाखा आहेत, त्या शाखांच्या अनेक उपशाखा निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ प्राकृतिक भूगोलामध्ये किंवा प्राकृतिक भूगोलाची भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, मृदाशास्त्र, खगोलशास्त्र यासारख्या उपशाखा निर्माण झालेल्या आहेत. तर मानवी भूगोलाच्या अनेक उपशाखा आहेत. त्यामध्ये लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, वसाहत भूगोल, कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, पर्यटन भूगोल यासारख्या उपशाखा निर्माण झालेल्या आहेत. लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाचीच एक अलीकडच्या काळात निर्माण झालेली उपशाखा आहे. लोकसंख्या भूगोलामध्ये मानव हा केंद्रबिंदू मानून लोकसंख्येचा अभ्यास केला जातो किंवा मानवनिर्मित गोष्टींचा अभ्यास केला जातो. जरी लोकसंख्येच्या संदर्भात अगदी प्राचीन काळापासून अभ्यास होत असला तरी अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लोकसंख्येचा अगदी शास्त्रीय दृष्टीनं किंवा आधुनिक दृष्टीनं अभ्यास सुरू झालेला आहे. अगदी प्राचीन ग्रंथामध्ये लोकसंख्येच्या नोंदी आढळत असल्या तरी त्यापासून फारशी माहिती उपलब्ध होत नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या भूगोलाचा अधिक विकास होत गेलेला आहे. जसजसा मानवाचा विकास होत गेला तसतसं लोकसंख्येच्या संदर्भातील आकडेवारी उपलब्ध होत गेली. भारताच्या संदर्भात सांगायचं झालं तर भारतामध्ये सुद्धा प्राचीन काळापासून लोकसंख्येचा अभ्यास केला जातो किंवा लोकसंख्येच्या संदर्भातील माहिती गोळा केली जात होती. प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये लोकसंख्येच्या आकडेवारीचे उल्लेख आढळतात. परंतु इसवी सन 1950 नंतर भारतामध्ये, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर भारतामध्ये लोकसंख्येच्या अध्ययनाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपणाला दिसून येतं. सुरुवातीला मानवी भूगोल या शाखेअंतर्गत लोकसंख्येचा अभ्यास केला जात होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या भूगोल ही स्वतंत्र शाखा निर्माण करून किंवा स्वतंत्र शाखा उदयास येऊन या शाखेअंतर्गत लोकसंख्येच्या संदर्भातील विविध गोष्टींचा अभ्यास केला जात आहे. अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण जगामध्ये लोकसंख्या भूगोलाच्या किंवा लोकसंख्येच्या अभ्यासास महत्त्व प्राप्त होत आहे. कारण का
जगातील अविकसित व विकसनशील देश व काही प्रमाणात विकसित देशात अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या सातत्याने वाढत आहे आणि त्यामुळं लोकसंख्येचा अभ्यास अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वाढत्या लोकसंख्येमुळं तेथील सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक व राजकीय गोष्टींवरती मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यामुळं लोकसंख्येचा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा लोकसंख्या अभ्यासाचं महत्त्व अधिक आहे. अगदी प्राचीन काळामध्ये सुद्धा त्या देशातील शासनकर्त्यांनी लोकसंख्येच्या अध्ययनाचं महत्त्व जाणलं होतं. वाढत्या लोकसंख्येविषयी त्या काळातील शासन जागृत होतं. अर्थात त्या काळामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग कमी होता. त्यामुळं त्या काळामध्ये उपलब्ध असणारी साधनसंपत्ती पुरेशी होती. म्हणून लोकसंख्येच्या अभ्यासात फारशी प्रगती झालेली नव्हती. परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येमुळं निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पाहता लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासास महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता लोकसंख्या म्हणजे काय हे आपण अगोदरच्या घटकामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील लोकसंख्येचं प्रादेशिक विश्लेषण, याला आपण लोकसंख्या म्हटलेलं आहे. किंवा एखाद्या राजकीय अथवा भौगोलिक प्रदेशातील किंवा भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट काळामध्ये असणारे जे काही लोक आहेत त्याला लोकसंख्या असं म्हणतो. लोकसंख्या भूगोलामध्ये एखाद्या प्रदेशातील किंवा एखाद्या देशातील असणारी एकूण लोकसंख्या, त्या लोकसंख्येचं असणारं वितरण, त्या लोकसंख्येची होणारी वाढ, लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे घटक, त्या भागातील जन्मदराचं प्रमाण, त्या भागातील मृत्यूदराचं प्रमाण, वय संरचना, व्यावसायिक संरचना, आर्थिक स्थिती, स्थलांतराचे परिणाम यासारख्या गोष्टींचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. मानवी जीवनामध्ये किंवा मानवाचा विकास करत असताना लोकसंख्येच्या संदर्भातील या सर्व गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं लोकसंख्या अभ्यासाचं महत्त्व अधिक आहे किंवा अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्येच्या संदर्भात अभ्यास करणं गरजेचं बनलेलं आहे. सुरुवातीला आपण लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व नेमकं कोणकोणत्या गोष्टींच्या संदर्भात आहे ते आपणाला या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे राजकीय दृष्टीनं लोकसंख्येच्या अभ्यासाचं नेमकं महत्त्व काय आहे, आर्थिक दृष्टीनं लोकसंख्येच्या अभ्यासाचं महत्त्व काय आहे, देशाचं नियोजन करत असताना लोकसंख्या हा घटक किती महत्त्वाचा आहे आणि सामाजिक दृष्टीनं लोकसंख्येचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे ते आपणाला थोडक्यात पाहायचं आहे. सुरुवातीला राजकीय दृष्टीनं लोकसंख्येचं महत्त्व नेमकं काय आहे. आता आपणाला माहीत असेल राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जे काही व्यक्ती आहेत, काम करणारे जे काही लोक आहेत त्या लोकांना त्या भागातील त्या प्रदेशातील स्त्री पुरुष मतदारांची असणारी एकूण संख्या, त्या संख्येमध्ये प्रत्येक वर्षी होणारी वाढ, वेगवेगळ्या प्रदेशातील विविध असणारे मतदारसंघ, तेथून निवडून येणारे प्रतिनिधी यांची माहिती खऱ्या अर्थानं लोकसंख्येच्या अध्ययनाने प्राप्त होते. तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना या सर्व गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात वाहतुकीच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाल्यामुळं स्थलांतराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, एका भागातून दुसऱ्या भागामध्ये, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतर करणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून जगातील प्रत्येक देश स्थलांतराच्या संदर्भात स्वतःचे धोरण बनवतात.
त्या धोरणाचा अभ्यास करत असताना लोकसंख्येची माहिती असणं गरजेचं आहे. लोकसंख्या भूगोलामध्ये स्थलांतराचं अध्ययन करताना देशाची राजकीय स्थिती लक्षात घ्यावी लागते. आता ही राजकीय स्थिती लक्षात घेत असताना त्या ठिकाणची लोकसंख्या विचारात घ्यावी लागते. लोकसंख्येच्या संदर्भात असणारी आकडेवारी विचारात घ्यावी लागते. त्या भागातील लोकसंख्या किती आहे किंवा जन्मदर मृत्यूदराचं प्रमाण किती आहे, स्थलांतराचं प्रमाण कसं आहे, यासारख्या गोष्टींचा अभ्यास करताना लोकसंख्येची माहिती असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं राजकीय दृष्टीनं लोकसंख्येच्या अभ्यासाचं महत्त्व आपणाला थोडक्यात सांगता येईल. यानंतर दुसरा मुद्दा आहे, आर्थिक दृष्टीनं लोकसंख्येचं महत्त्व नेमकं काय आहे. एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये असणारी एकूण लोकसंख्या किंवा वाढती लोकसंख्या आणि त्या देशातील आर्थिक विकास यांचं प्रमाण महत्त्वाचं असतं. तर हे प्रमाण लोकसंख्येच्या अभ्यासानं स्पष्ट होतं. एखाद्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त असेल तर ती एक मोठी समस्या असते. लोकसंख्या वाढ जास्त असेल आणि आर्थिक विकासाचं प्रमाण कमी असेल तर त्या भागामध्ये दारिद्र्य, बेकारी निर्माण होते किंवा आवश्यक वस्तूंची तूट निर्माण होते. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्या भागाचा किंवा त्या देशाचा योग्य विकास होऊ शकत नाही. यासाठी त्या भागातील एकूण असणारी लोकसंख्या किंवा त्या भागातील लोकसंख्या वाढीचं प्रमाण किंवा त्या भागातील लोकसंख्येची वाढ कशी आहे, लोकसंख्येचे वितरण कसं आहे, हे लक्षात घेऊन लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी जे काय उपाय योजता येतील किंवा त्या भागातील दरडोई उत्पन्न वाढवून आर्थिक विकासाला गती देऊन खऱ्या अर्थानं त्या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडविता येतात. तर या सर्वांचा अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलामध्ये करता येतो किंवा लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. थोडक्यात एकंदरीत काय सांगायचं, एखाद्या भागाचा आर्थिक विकास जर व्हायचा असेल, एखाद्या भागाचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्या भागातील लोकसंख्येची पूर्ण माहिती असायला पाहिजे. तरच आपणाला त्या भागामध्ये आर्थिक विकास करता येतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नियोजनाच्या संदर्भात लोकसंख्येचं काय महत्त्व आहे. म्हणजे एखाद्या देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर योग्य नियोजन करणं गरजेचं असतं. त्यामुळं जगातील प्रत्येक देशांनी नियोजित विकासाची संकल्पना स्वीकारलेली आहे. प्रत्येक देशांनी जनकल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आपल्या देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीचा अंदाज घेऊन प्रत्येक गोष्टींचे नियोजन केले पाहिजे. योग्य नियोजन केलं तर आपल्या देशामध्ये जी काही उपलब्ध असणारी साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा योग्य विनियोग होऊ शकतो. नियोजन करताना त्या देशाची असणारी एकूण लोकसंख्या किती आहे हे विचारात घेतलं पाहिजे. लोकसंख्या वाढीचं प्रमाण किती आहे हे पाहिलं पाहिजे. देशाच्या कोणकोणत्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या कमी आहे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या जास्त आहे याचा विचार करूनच योग्य नियोजन करावे लागते. उदाहरणार्थ एखाद्या भागामध्ये शिक्षणाचं नियोजन करायचं असेल, शिक्षणाच्या संदर्भात काही योजना आखायच्या असतील तर लोकसंख्येची माहिती असणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भात काही योजना असतील तर त्यासाठी लोकसंख्येची माहिती असणं गरजेचं आहे. वाहतूक, वीज पुरवठा, पाणी पुरवठा किंवा रोजगार यासारख्या गोष्टींचं नियोजन करताना त्या भागातील लोकसंख्येचा योग्य विचार करणं गरजेचं असतं. लोकसंख्येचा विचार करूनच या सर्व गोष्टींचा नियोजित आराखडा करता येतो. अन्यथा जे काय आपण नियोजन करणार आहोत ते नियोजन पूर्णपणे कोलमडून जातं. म्हणजे
आपल्या देशामध्ये किती लोकसंख्या आहे आणि आपल्याकडं उपलब्ध असणारी साधनसंपत्ती किती आहे याचा विचार करून नियोजनाची दिशा ठरवावी लागते. याचा विचार करून जर योग्य नियोजन केले नाही तर आपणाला पूर्णपणे अपयश येऊ शकतं. म्हणून कोणत्याही देशात आर्थिक विकास करताना, नियोजन करत असताना नियोजनकारास लोकसंख्येचे अध्ययन असणं आवश्यक असतं. त्या भागातील लोकसंख्येची पूर्ण माहिती असणं गरजेचं असतं. यामुळं कोणत्याही देशाचं नियोजन करताना लोकसंख्येच्या अभ्यासाला अधिक महत्त्व आहे. यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे, सामाजिक दृष्टीनं लोकसंख्येचं महत्त्व नेमकं काय आहे, म्हणजे समाजाच्या दृष्टीनं लोकसंख्येच्या अभ्यासाचं महत्त्व काय आहे. यासाठी त्या भागातील लोकसंख्येची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या भागामध्ये, एखाद्या गावामध्ये, एखाद्या राज्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये विशिष्ट समाजाचा विकास करायचा असेल, विशिष्ट समाजासाठी घरांची निर्मिती करायची असेल किंवा विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, रस्ते, शाळा, दवाखाने, उद्याने, करमणुकीच्या सोयी, बाजारपेठा असतील, माल खरेदी केंद्रे, म्हणजे मानवी समाजाच्या दृष्टीनं ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मानवी विकासाच्या दृष्टीनं ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागामध्ये यासारख्या गोष्टींचं नियोजन करत असताना त्या भागातील लोकसंख्येची स्थिती काय आहे, त्या भागातील लोकसंख्येची रचना काय आहे, त्या भागातील लोकसंख्येच्या वाढीचं प्रमाण नेमकं कसं आहे, यासारख्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपणाला त्या समाजाच्या दृष्टीनं काही गोष्टी करता येतात किंवा काही गोष्टींचं योग्य नियोजन करता येतं किंवा विकासाच्या योजना राबविता येतात व अंमलात आणता येतात. यासाठी लोकसंख्येचं अध्ययन असणं गरजेचं आहे किंवा लोकसंख्येची माहिती असणं महत्त्वाचं असतं. एकंदरीत जर आपण विचार केला, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही भागाचा विकास करत असताना, कोणत्याही देशाचा विकास करत असताना किंवा विकासाच्या योजना राबवित असताना त्या भागामध्ये असणारी जी काही एकूण लोकसंख्या आहे, त्या भागामध्ये लोकसंख्येचं वितरण कसं आहे, त्या भागामध्ये लोकसंख्येची रचना कशी आहे, त्या भागामध्ये वय संरचना कशी आहे, लिंग गुणोत्तर कसं आहे, जन्मदर व मृत्यूदराचं प्रमाण कसं आहे, त्या भागामध्ये लोकसंख्येची घनता कशी आहे, स्थलांतराचं प्रमाण कसं आहे, यासारख्या गोष्टींचा विचार करूनच आपणाला त्या ठिकाणी नियोजन करावं लागतं. त्या ठिकाणी उपलब्ध असणारी साधनसंपत्ती नेमकी किती आहे, मग ती साधनसंपत्ती भविष्यामध्ये किती दिवस टिकेल, यासारख्या गोष्टींचा विचार करून योग्य नियोजन करावं लागतं. तरच त्या भागामध्ये, त्या प्रदेशामध्ये मानवी समाजाचा किंवा मानवाचा योग्य विकास करता येतो, अन्यथा विकास करता येत. पूर्वीच्या काळामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग कमी होता. उपलब्ध असणारी साधनसंपत्ती आणि वाढणारी लोकसंख्या यांचा मेळ बसत होता. म्हणजे लोकसंख्येला पुरेल एवढी साधनसंपत्ती त्या काळामध्ये उपलब्ध होती. त्यामुळं लोकसंख्येच्या अभ्यासाची फारशी प्रगती झालेली नव्हती. परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध असणारी साधनसंपत्ती यांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं लोकसंख्येचा अभ्यास असणं गरजेचं आहे. लोकसंख्या वाढ नियंत्रित कशी करता येईल, लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या संदर्भात जे काही उपाय आहेत किंवा लोकसंख्या वाढीमुळं ज्या काही समस्या निर्माण होतात आणि त्या समस्या सोडविण्याचे उपाय नेमके कोणकोणते आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करत असताना त्या भागातील लोकसंख्येचं अध्ययन करणं गरजेचं आहे किंवा
त्या भागातील लोकसंख्येची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपणाला त्या भागाचा योग्य विकास करता येईल, अन्यथा विकास करता येणार नाही. म्हणजे लोकसंख्या वाढ नियंत्रित कशी आणायची, लोकसंख्या वाढीचे जे काही उपाय आहेत ते उपाय कसे अंमलात आणायचे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची, यासारख्या गोष्टींचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या भूगोलाच्या अध्ययनास अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. थोडक्यात वरील सर्व गोष्टींचं नियोजन करण्यासाठी, वरील म्हणजे आता जे काही आपण 4 मुद्द्यांचा विचार केला, राजकीय दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं, नियोजनाच्या दृष्टीनं आणि सामाजिक दृष्टीनं लोकसंख्येचा अभ्यास महत्त्वाचा आहे, हे आपणाला थोडक्यात माहीत पाहिजे. थँक्यू.